तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की मी दाखवलं होतं की मी शेणाचं मस्त असं सारून घेतलं होतं दारात होळी पेटवण्यासाठी। तर शेण आहे ना मी मिराताईकडून घेतलं होतं थोडंसं, कारण शेणाने सारवलं ना की छान दिसते होळी, त्याच्यावर रांगोळी पण काढता येते। सारून घेतलं, म्हटलं सुटेपर्यंत स्वयंपाक करू। वरती आले त्याच्यानंतर मी ना पापड तळून घेतले। हे पापड मी विकतच आणलेत, कारण आपण घरी बनवतो ना ते पापड माझे संपलेत, आता करायचेत पण आता आयुष्य पेपर झाल्याशिवाय ना काहीच करता येत नाही। त्याच्यामुळे मग गेले होते तर छोटं पॅकेट घेऊन आले छोट्या पापडांचं, कारण पापड म्हणजे मुलांना पापड खूप आवडतात, त्याच्यामुळे पापड पाहिजे, कुरडई पाहिजे, भजी पण पाहिजेत। असं सण असेल ना, पुरणपोळीचा स्वयंपाक असला ना की सगळं करायला लागतं, पापड भजे कुरडई सगळं तळण वगैरे सगळं काढायला लागतं। तर ते सगळं आधी मी तळून घेतलं, त्याच्यानंतर आहे ना नैवेद्य करून घेतले होळीला, तुळशीला आणि देवघरात आहे ना देवापुढे मी ताटच करून ठेवते, म्हणजे नाही का आपलं जेवणाचं ताट भरून ठेवते, तेच पूजा करते आणि ते झालं ना की मग तेच जेवण करायला घेतो। मग त्या ताटातले सगळेजण आम्ही थोडं थोडं खातो, असं देवापुढे मी ताट भरून ठेवत असते पूर्ण। त्याच्यानंतर मी पोळ्या करून घेतल्या, चौघांना 4 आणि एक टोपल्यात असं एक्स्ट्रा म्हणून अशा 5 पोळ्या करून घेतल्या। बाकीचं पुरण मग म्हटलं फ्रीजमध्ये ठेवून देऊ। तर बऱ्याच ठिकाणी पुरणपोळ्या केल्या जातात, माझा होळी रे होळी पुरणाची पोळी अशी जुनी म्हण होती। नंतर छान पोळ्या केल्यात बघा मी, मस्त दिसत, हळद घातल्यामुळे पिवळ्या दिसतात। भजे कुरडे पापड सगळं करून झालं, त्याच्यानंतर मी ताट तयार करून घेतलं। तर हे कोपऱ्यात तुम्हाला दिसत असेल तर हे विंचू काटा आहे, जे हात लावला तो उंदीर, आणि हे असं सापासारखं करायचं, तळून घ्यायचं आणि ते होळीमध्ये टाकायचं, होळी पेटल्यावरती खोबरं टाकायचं। तर अशी आमच्याकडची पद्धत आहे, त्या पद्धतीचं तर गावगावी पद्धती बदलतात प्रत्येक सणाच्या। तर ही साडी नेसली मी होळीच्या पूजनासाठी। ही साडी ना मी माझ्या बहिणीच्या लग्नात घेतली होती वाघोलीमध्ये, तर खूप दिवसांनी, म्हणजे मी सांगू शकत नाही, खूप दिवसांनी योग आला ही साडी नेसण्याचा। त्याच्यानंतर मी ना 7 गौरी आणले होते विकत, तर 10 रुपयाला एक गौरी भेटली बघा। गावाला होती तेव्हा भरपूर नाही का गाय गुरु होती तेव्हा भरपूर गौऱ्या असायच्या, पण आता म्हणजे नाही का कळतं की इकडं आलं ना की गौऱ्या म्हणजे सगळंच विकत घ्यायला लागतं, बाहेर आलं की गावाला कसं भेटून जातं, पण इथं 7 गौऱ्या आणल्या मी 70 रुपयाच्या। त्याच्यानंतर मी जे फर्निचरची लाकडं होती ना उरलेली ती पण लावून घेतली होळीला, कारण त्या गौऱ्या खूप थोड्या वाटत होत्या, आणि मग मस्त रांगोळी काढली, फुलं वगैरे टाकली। आणि आता हे 5 वेडे आमच्याकडे ना असे 5 वेडे म्हणजे मारतात पाण्याचे होळीला, आणि मग त्याच्यानंतर होळीची पूजा करतात आणि मग त्याच्यानंतर होळी पेटवतात। तर मी आधी नाही का 5 वेडे मारून घेतले, आता तुम्हाला ते खूप फास्ट दाखवले, कारण आता 5 वेडे मारेपर्यंत ना व्हिडिओ खूप मोठा होत होता ना, म्हणून थोडंसं पळवलंय, त्यामुळे थोडंसं वेगळं वाटत होतं। त्याच्यानंतर वारं पण खूप सुटलं होतं, होळी काय लवकर पेटत नव्हती। छान होळी फुलल्यानंतर आहे ना मग आम्ही निघालो दौंड करता यायच्या। तर आम्ही आता चाललोय, आमची होळी नाही का पूजा वगैरे केली, आमची होळी पेटवली, आता आम्ही चाललोय दौंड करता यायच्या घरी। त्यांनी मोठी होळी केली भाऊजींनी, चला मग पाहूया भाऊजींनी कशी होळी केली। त्यांनी मगाशी फोन केला इकडे या, आम्ही मोठी होळी केली म्हणून। चला आम्ही चाललोय आता त्यांच्या होळीची पूजा करायला। बघा पाठीमागे दिसते का, आमची होळी आता चांगली पेटली, आधी पेटतच नव्हती, नंतर वारं सुटले ना मग चांगली पेटली। काय झालं मूड जर खराब वाटला बाजूला करता साईडला
आपणच लय तापलो. भारी निघतोय बाई व्हिडिओ मस्त गं. हो, तुम्ही येडा नाही मारला. बोंबला दोघं जण. दिशीन बाजून शेंगटाशीन ताट बोंबा मार बोंबा. लांबून घे ना तुम्ही, लांबून घे. मंदिरात तिथं आहे का असं काढते आणि ते घरी ते थांब बाई, माय पोरा. तर बघा होळी पूर्ण आता हे झाली जळाली आणि इथं बघा माझ्या पाठीमा कोण कोण बसले बघा सारखं गौरताई गायत्री दादा. आता झाली होळीची पूजा. आता घरी जायचं, देवाला नमस्कार करायचा आणि जेवण करायचं. चला मग आता आम्ही निघालोय आमच्या घरी. तर तुम्ही पाहिलंच दौंड करतायची इथं ना त्या भाऊजीने खूप मोठी होळी केली होती. त्यांनी पूजा करायला बोलवलं होतं. मग तिथं पूजा वगैरे केली आणि घरी जायला निघाले तेवढ्याच या ज्योतिताई आल्या. तर त्या सगळ्यात लेट आल्या कारण त्या जॉब करतात आणि तिकडून येऊन त्यांनी नाही का पुरणाचा स्वयंपाक केला आणि त्याच्यानंतर पोळ्या पुरण नैवेद्य वगैरे घेऊनच सगळ्या होळीला आल्या. तोपर्यंत होळी पूर्ण नाही का पेटून अशी खाली जमिनीला थोडासा विस्तव राहिला होता. त्याच होळीची त्यांनी पूजा केली. नंतर मी सार्थक आयुष आम्ही तिथून घरी आलो आणि देवाला नैवेद्याचं ताट भरून ठेवायचं राहिलं होतं ना, मग ते पण ठेवलं. मी मगाशी सांगितलं तुम्हाला की देवापुढे मी ताटच भरून ठेवते 5-10 मिनिटं आणि त्याच्यानंतर तेच ताट घेऊन आम्ही जेवण करतो देवापुढचं ताट घेऊन. मग आहे ना त्याच्यानंतर मस्त आम्ही पुरणाची पोळी, आमटी, भात, भजे, कुरडे, पापड मस्त पंचपक्वानाच्या जेवणाचा मस्त आस्वाद घेतला होळीच्या निमित्ताने. तर एवढा मोठा व्हिडिओ झाला पण होळीच्या शुभेच्छा द्यायच्या राहिल्या. तर तुम्हा सगळ्यांना आमच्या परिवाराकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर खूप छान झालं होतं पुरणपोळीचं स्वयंपाक. या मग जेवायला. तुमच्या घरी काय बनवतात होळीला ते पण मला कमेंट करून सांगा. तर आता पोळी म्हटल्यावर वरून तुपाची धार पाहिजेच आणि हे मी त्या दिवशी दाखवलं होतं व्हिडिओमध्ये तुम्हाला. एक घरी बनवले तूप मी, त्यामुळे तूप पण खूप छान झाले आणि तूप आणि पोळी खूप छान लागते. तर कसा वाटला माझा होळीचा पारंपरिक पद्धतीने होळी सण आम्ही साजरा केला आणि नेहमीच करतो. तर कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.